हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आणि कार्तिक ना तयार होऊन निघालो. कुठे निघालं ते पुढे जाऊन तुम्हाला सांगते. तर माझ्यासोबत ना मम्मी पण आहे. तर मम्मी माझी ना तिच्या मम्मीशी बोलते, म्हणजे माझ्या आजीशी फोनवर बोलते, पण तिला ऐकायला येत नाही ना, म्हणून माझी मम्मी तसं बोलावं लागतं, कारण की लय वय झाले. तर माझ्या आजीला जास्त ऐकायला येत नाही, तर माझी मम्मी असं बोलायला लागले. असो, आता वाजले 11:30. तर मी घरातल्या बाहेर निघाली 11 वाजता. तयार बियार होईपर्यंत 11 हळूहळू येते, पण 11:30 वाजले. इथं बघा बस स्टँडला आहे. तर इथून आता बस पकडली, इथं बसमध्ये बसले आणि इथून आता गाडी तळला उतरणार आहे आणि तिथून दुसरी बस पकडावं लागते. तर जाऊते मी तुम्हाला पुढे नक्की सांगणार आहे. तर इथं बसमध्ये बसले. भर ऊन आहे. आता इथं पुण्यात पण एवढा उन्हाळा आहे ना, गरम तले होतं. उन्हाळा चप 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 ना, ऊन भासते अंगावर, एवढं उन्हाळा आहे. तर त्याच्यासाठी आम्ही काय चालत नाही आलं, बसने आलो. इथं बस स्टँडला आले. इथं मोठं बस स्टँड आहे, गाडी तळ म्हणून इकडे आलो. आता इथून दुसरी बस पकडणार आहे. तर त्याच बसची वाट बघायला लागले इथं बस स्टँडवर. तर इथं फायनली आम्हाला बस बसली आणि पाठीमागे सीट बसला, तर आम्ही पाठीमागे बसलो. तर इथं बघा, आणि मस्त ए सी, आणि जास्त करून पुण्यात ए सीचे बसले आहे. मस्त की ए सी खात बसमध्ये बसलं आणि आता इथून निघालो. पुण्यात तर ए सी बस पहिल्यापासूनच आहे. तर मी मधी तरी उन्हाळा कापला, दिवाळीच्या अगोदर किंवा उन्हाळा सुट्टीत गेली ना, तर बघितलेलं मुंबईत पण आता ए सी बस चालू झालेत. तर इथं बघा किती छान डेकोरेशन केले, ब्रिजच्या खाली छान छान असं डेकोरेशन केलं, खूप सुंदर वाटते. तर इथं तुम्हाला पुढे जाऊन सांगते आता मी कुठे चालली आहे. पुण्यात पण आता मोठे मोठे बिल्डिंग आहे बघा. ही समोरची कवडी खूप मोठी बिल्डिंग आहे. आता ते बसमध्ये आहे, तर मला मोजता नाही आलं, तरी पण खूप मोठी बिल्डिंग आहे. इथं बघा सिग्नल लागले. कार्तिक आहे ना, मला सारखंच आवाज द्यायला लागले, तर सारखं बघायला लागले, कारण की त्याला पाहिजे होतं मोबाईल खेळायला. आणि मी इथं शूट करायला लागले, त्याला बोलली 5 मिनटं 5 मिनटं म्हणून सारखंच आवाज देऊन मला नाही करायला लागले. पण मला शूट करायचं होतं म्हणून त्याला दिलं नाही, नाहीतर मग गेम खेळत बसला असतं शांत. आणि मी पुढे बसली आणि मम्मी आणि कार्तिक पाठीमागे बसलेत. आणि फायनली आम्ही इथं उतरलो. आता इथून चालत जातोय. हे बघा जिजामाता वाडा आहे. तर एका माणसाने मला सांगितलं हे पण ह्याचं शूट करा, कारण की हे जिजामाता आहे म्हणून. आम्हाला पण नाही माहिती, पुण्यात फेमस आहे जिजामाता. आणि फायनली आम्ही पुण्यात आलो. इथं बघा शनिवार वाडा बघितलं. तर शनिवार वाडा खूप ऐकून आहे, बघितला मी. आता इथून आम्ही चालत जाते. आता कुठं जाते, आता पुण्यात आलं म्हटलं तर आता तुम्ही गेस करू शकता की मी कुठं आली म्हणून. फायनली तिथं पोचल्यानंतर तुम्हाला सांगते की मी कुठं आली. फायनली आम्ही आलो दगडूशेठला. तर तुम्हाला म्हणले ना पुढे जाऊन सांगते कुठे आले म्हणून, दगडूशेठला. तर इथं बघा दगडूशेठचं बाहेरून आहे ना, तिथून शूट केलं. आतमध्ये अलाउड नाही आहे, कारण की तिथं स्ट्रिक्टली लिहिलं आहे, तिथं फोटो काढायचा नाही, व्हिडिओ काढायचा नाही. तरी पण मी बाहेरून काढलं आहे. जेवढं शक्य झालं तेवढं ना मी व्हिडिओ केला आहे. आणि थोडंसं पुढे आलं की इथं ना स्वामी समर्थाचं पण मंदिर आहे बरं का. मंदिर गणपतीच्या मंदिराच्या आतच मध्ये. आणि इथं बघ तुम्हाला दाखवते, आम्ही लाईनीत आता पुढे पुढे चाललो आहे, दाखवते तुम्हाला. बाहेर एवढी गरमी आहे ना, एकदम उकडल्यासारखं व्हायला लागले, कारण की उन्हाळा म्हटलं तर गरमीच आहे. आणि आतमध्ये आला की जरा बरं वाटायला लागले, थंड वातावरण सारखं वाटायला लागले. फॅन वगैरे सगळं चालू असते. गणपतीला दर्शनाला जातो ना, त्याच लाईनीच्या समोर आहे ना स्वामींचं मंदिर आहे. तर तिथं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर गणपती बाप्पाला दर्शन घेण्यासाठी लाईन लावली, कारण की परत दर्शन घेतलं की परत फिरून परत यावं लागतं स्वामींना पाया पडायला, म्हणून पाया पडले तिथं. आणि मग नंतर लाईनीत थांबली. आतलं तर काय शूट नाही केलं, बाहेरचं शूट केलं. त्याच्यात गर्दीचं अजिबात नव्हती, तर होती मग एवढी नव्हती. सुंदर आणि छान दर्शन झालं. आणि मस्त की गर्दी नव्हती, काय नाही, सुंदर असं दर्शन झालं. आणि बाहेरून बघा दगडूशेठ हलवाईचं मंदिर खूप भारी आणि छान वाटतं आहे. आता तर गणपती बाप्पाचं दर्शन तर झालं आहे, त्याच्यानंतर कुठं घेऊन जाते ते पण तुम्हाला जाऊन पुढे दाखवते. समोर एक दिसते ना मंदिर, झेंडा लावला आहे, ते एक मंदिर आहे. कुठलं मंदिर आहे पुढे जाऊन तुम्हाला सांगते. आजचा वार हा गुरुवार.
तर तुम्ही गेस करू शकता गुरुवारी मी कुठे आले. दगडूशेठच्या समोर आलं ना 5 मिनटं अंतरावर आहे ना दत्त महाराजांचं मंदिर आहे. हे बघा दत्त महाराजाचं. आणि आरती 12:30 ते 12 वाजता असते आरती, त्याच्यानंतर नसते. मस्त की सुंदर असं दर्शन घातलं. पहिले गणपती बाप्पाचं पण सुंदर असं दर्शन झालं, त्याच्यानंतर मग दत्त महाराजाचं पण असं सुंदर असं दर्शन झालं. तर 12-12:30 वाजता आरती असते तेव्हा गर्दी होती. त्याच्यानंतर कसं दर्शन घेतलं की आज गुरुवार म्हटल्यावर गर्दी तर असेल असं वाटलं, पण नव्हतं मला भेटलेलं. दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर 5 मिनटं अंतरावर आहे ना स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे. खूप जुनं आहे आणि छान आहे. आणि इथं पण येते मी. कशी करते माहिती का तुम्हाला सांगते. आता दगडूशेठ करते, त्याच्यानंतर दत्त महाराजाचं दर्शन घेते, मग शेवटला स्वामी महाराजांचं दर्शन घेते, मग तुळशीबागमध्ये जाते. तर इथं बघा सुंदर असं दर्शन झालं स्वामी समर्थांचं. आणि इथं समोर मार्केट आहे आणि आतमध्ये सगळं भेटतं देवांचं वगैरे इकडे. आणि हे पण खूप मोठं आहे बरं का. जेवढं शक्य झालं तेवढं शूट केलं. स्वामी समर्थाच्या पण मध्ये ना तिथं पण लिहिलेलं की फोटो काढायचं, व्हिडिओ काढायचं नाही. तर जेवढं शक्य झालं मी काढलं, बाहेरून काढलं आहे बघा. तर सुंदर असं स्वामी समर्थांचं पण दर्शन झालं. त्याच्यानंतर इथं मार्केट आहे. तर मला काही खरेदी करायचं नव्हतं म्हणून मी काय फिरली नाही, कारण की सगळं जे काय होतं सगळं खरेदी केलं. मग म्हणून मी फक्त बघितलं तिकडे, थोडं शूट केलं. तुम्हाला पण दाखवत होते की तुम्ही पण तिथं आलं ना ते देवांचं सगळं सामान भेटतं बरं का तिकडे. सगळं म्हणजे सगळं भेटते. तिथून बाहेर आल्यानंतर एका साईडला फुलांचं मार्केट आहे पूर्ण. एक साईडला पूर्ण फुलांचं मार्केट आहे आणि दुसऱ्या साईडला सगळं मार्केट आहे. आणि आतमध्ये बघा छत्री वगैरे लावले ना, तिथे आतमध्ये तुळशी बाग आहे. मेनमध्ये जाणार होती पण मला काही खरेदी करायचं नाही म्हणून एवढं ऊन लागायला लागले. कधी एकदाशी घरी जाते म्हणून मी फक्त दर्शन घेण्यासाठी आली. खरेदी तर माझी झाली म्हणून आता काही खरेदी नाही केलं, फक्त आणि बघितलं पण नाही. ऊन तर लय आहे. सकाळ सकाळ लवकर आलं असतं ना, थोडंसं उन्हाच्या अगोदर हे केलं असतं, नाही तर दुपारच्या नंतर. पण जसं जसं ऊन वाढते ना तर 12-12:30च्या वर चपचप ऊन लागते. आणि इथं दाखवलं ना 2 मिनटं, त्याच्या आतमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे. रंगीबिरंगी छत्री होती ना, त्याच्या आजूबाजू फुलांचं मार्केट होतं ना, त्याच्या आतमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर त्याच्यानंतर बघा आम्ही बाहेर आलो तर बस पकडण्यासाठी. आणि समोर झेंडासारखं दिसतं ना ते भाजी मार्केट आहे. खूप मोठं भाजी मार्केट आहे, जुनं भाजी मार्केट आहे. तर पुण्यात यायचं असलं ना तर हडपसरवरून तर सांगू शकता. तर भाजी मंडळी म्हटली ना त्याच्या समोरच स्वामी महाराजांचं मठ आहे. आणि थोडंसं पुढे गेलं की दगडूशेठ गणपतीचं मंदिर आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी.